विश्वास तुटू देत नाही आदमापूरचा संत बाळू मामा कुणाचा विश्वास तुटू देत नाही
गेलेले वाणी बाळा पाटलाला 2 पोत्याच्या जागी 22 पोती जुना झाला. आनंदाच्या भरात बाळा पाटलानं त्या जागी आला. बाबा आनंदाच्या भरात करायला निधीच्या नेमाला त्या वेळेला चिंता पडली बाळा पाटलाच्या जीवाला. कोणतरी धनगर घोंगडावाला धनगर पटकावाला धनगर माझ्या खळ्याला आला. डोंगरा एवढा उपकार माझ्यावरती केला त्या जागी आला. बाबा लागला होता शोध करायला लागला होता बाबा आता हुडकाय त्या टायमाला 22 पोती जुना बाळा पाटलानं घर वाड्यात ठेवला. पायातलं पायतानं घर वाड्यात काढले. वाट लागला आणि पायाला तसा लागला चालायला. चालला जाऊन म्हणला भेट घ्यायची त्या घोंगडवाड्या धनगराची त्या गेला. धनगर घोंगडवाला धनगर शोध लागला देवा करायला. शोध करता शोध काय देवा आता लागला त्या वेळेला. 12च्या टायमाला उन्हाचा काळ झालेला मामाच्या मेंढ्या सर्व साऱ्या शिवारात नाही हिंडून पाणी पिऊन आंब्याच्या झाडाखाली सावलीला मेंढ्या निवांत बसलेल्या त्या जागेला. आंब्याच्या घर बाबा सावलीला बाळ मामा देवा पाटलान लागलो होत बाबा माझ्या बाळा या पाटलाने माझ्या बाळा या पाटलाने माझ्या या मामा म्हणून पळ धावत जाऊन हात देवाला जोडला त्या जागेला. देवा जोडलं दोन्ही गुण टेकला लागला बाबा आता काय ग बोलाय त्या वेळेला. अरे विसरू नको गुरुला बाळू मामाच्या चरणाला.
पाहिजे. खरंय. जसं बाळमामाला ज्या दिवशी मुळे महाराज भेटलं त्या दिवसापासून बाळमामा जगाचा मालक झाला. कारण बाळमामांचं मोठं होण्याचं कारण त्यांच्या पाठीमागे त्यांचा गुरु खंबीर होता. बरोबर आहे. तसं आमच्या पाठीमागे आमचं गुरुवर शाहीर सत्यवान गवळी महाराज शास्त्र काय सांगतंय, देव आणि गुरु जर सोबत आपल्या घरी आलं तर देवाला सोडून आपल्या आधी आपण आपल्या गुरुचं पाय धरावं लागते. म्हणून आधी गुरुशी 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 वंदावे मग साधे पुण्य फळाला आलंच पाहिजे. बरोबर आहे. मग बाळूमामा असताना आपण दुसऱ्या कोणाच्या हात पाय धरायची गरज आहे का? नाही. म्हणून तुम्ही असताना कोणाचा बी पाय धराया लागला मामा, तुम्ही असताना कोणाचा बी पाय धराया लागला फक्त तुझं हाराया लागला रे देवा, तुराया लागला हाराया लागला रे मामा, तुराया लागला. दुसरं काही नसलं पाहिजे. आपल्या गुरुशिवाय आपण दुसऱ्या कोणाचा विचार केला नाही पाहिजे. एकनिष्ठ राहिलं तर त्या भक्तीचं फळ पण आपल्याला तसं मिळतंय. म्हणून तुम्ही असताना कोणाचा बी पाय धराया लागला भक्त तुझा हाराया लागला रे मामा, हाराया लागला हाराया लागला रे मामा, हाराया लागला.
हात दोन्ही जोडलं पाय देवाचं लागला होता धरायला लागला देवा संकट समय बोलायला लागला होता देवा विनवणी आता कराय त्या वेळेला अरे देवा म्हणला काय म्हणून डोंगराडो उपकार माझ्या पाटलावर केला काय म्हणून देवा माझ्या खळ्यावर त्यालास 2 पोत्याच्या जागी 22 पोती जुना मला झाला त्या जागेला माणूस म्हणून बाबा तू देव माणूस आहे तुझं नाव काय तुझं गाव काय लागला विचारायच्या आता टाइम अरे पूर्ण पडलं जीवनाला न पाडू माझ्या मामाला माझ्या पटलाला बोलायला लागेला धान्य झालं बाळा पाटला बरोबर आहे. पोतीनं घरात टाकले तर म्हटला घोंगडवाला पटकावाला धंदर कोणा बघा आपण गेलं पाहिजे म्हणून बाळा पाटलानं पायातलं पायतान घरामध्ये ठेवले घरामध्ये जसं पायातलं पायताना ठेवलं आणि पायानं त्या जागेला दुपारच्या 2च्या सुमाराला आंब्याच्या सावलीला मेंढर ठेवली होती तर आणि बाळमामा त्या आंब्याच्या बुडक्याला टेकन देऊन बिडी ओढत बसला होता तो कालचा पटकवाला घोडवाला धनगडाय बाळमामाचं गच पाय धरलंय देवा तो गाव सांग मला तुझं नाव सांग रे मला एवढं बोलल्यानंतर बाळूमामा आपल्या गावाने नाव कसं लागलं होतं सांगायला आज मातोर हाय माझे गाव मालक बाळू धनगर म्हणतात मला असं नाव लागला बाळूमामा सांगायला त्या जागेला तेव्हा या बाळा पाटलानं बाळमामाचं पाय गंच धरलं तेव्हा काल माझ्या खळ्याला आलास काय 2 पोती धान्य होणार होते 22 पोती धान्य मला झाले एवढा उपकार का तू माझ्यावर केला एवढं बोलल्यानंतर उपकाराची भाषा केल्यावर रागानं बाळूमामा ताटाला काय बोलतात बाळा युट्यूबला पाठव युट्यूबला अरे उंडगीच्या संध्याकाळीच संध्याकाळी डिलीट करायचं डिलीट करत नाही माझ्या मेंढी माऊलीला काठीनं मारलं वाईट वंगा शिव्या दिल्या होत्या महाराष्ट्र चॅम्पियन शाहीर सत्यवान गावडे पाटील तुझं झाल्यानं नुकसान बाळू धनगर भरून देणार आहे माझी वाणी मी धोन काढल्या तुझ्यावर उपकार नाही पाटला मी केल्याला असं मामा बोलत्यात बाळा पाटलाला पण गर्व नाहीचा झाला बाळा पाटलाचा दोन्ही हात जोडला बाळू मामाला त्या जागेला मी गावचा पोलीस पाटील असून एवढी मला जमीन जायदाद मला असून या देव माणसाला माझ्यातला गर्व नाही केला बरोबर आहे आजपासून मला पाटील की नको आजपासून मला परपंच नको देवा तुझ्या मेंढरात राहून तुझी सेवा मी करणार आहे आणि बाळा पाटील पहिला निश्चित भक्त या बाळूमामाचा झाला आणि मेंढ्या राखू लागला मेंढ्या लागलाय पाटील राखायला मेंढीच्या तळाला बाळूमामाची सेवा भक्ती लागलाय पाटील करायला देवा सेवा करता करता बाळूमामाचा जीव बाळा पाटलावर बसला बरोबर आहे देवाचा जीव भक्तावर असतो कुठल्या भक्तावर चांगल्या जत्रा सोडून पाकाणीला येणाऱ्या भक्तावर भागातले क्वालिटीज आहेत हौश्या गौश्या आणि नवश्या त्या हौशे भक्त असतो तो देवाचं दर्शन गावलं तरी बी चालतंय नाही गावलं तरी बी चालत ते जत्रा बघायला नसतंय हौशानं बरोबर आहे जो नवशी आहे ते पायाला फाड आलं
तरी देवाच्या चरणावर माथा टेकल्याशिवाय जी जात माग सरकत नाही बरोबर आहे. तेव्हा नवश्या म्हणायचं. हा. जो गौश्या बघायचा आहे का नाही गौश्या कसा? पब्लिक दिसलं की ठेव किसा कापून पुढे जाणार बरोबर आहे. गौश्या. हा. आणि आता एक नवीन क्वालिटीचं भक्त आले कसल्या? त्याला त्या भक्ताचं हेडिंग आहे ऑनलाईन दर्शन. बर. देव देवळात भक्ती करा. 100% देवाचं हा. ध्यान देवाचं त्याला सुद्धा मनात नाही. बरोबर आहे. मनात सगळं जळबाटच इच्छा. हा. देवाचं टेटस ठेवून देव पावत नाही. बरोबर आहे. देवाचं टेटस ठेवायसाठी आपल्या शरीरातलं षडविकार अगोदर धुवून काढायला लागतात. हा. अशा मनुष्या तृष्णा कामना वासना ह्या जाळायला लागतात. माणसं कसे सोमवाराला की महादेवाचा टेटस, मंगळवार लक्ष्मीचा, बुधवारी विठोबाचा, गुरुवार दत्ताचा, शुक्रवारी भवानीचा, शनिवार खांद्यावर गदा बजरंग बली की जय, रविवारी विठोबा भैरवा ज्योतिबा नाईकबा वर तिकडलं खाल तिकडलं एक डाय वाटतं. असू द्या सांभाळ. वा वा वा. एजन्सी आमच्यातले एखाद्याला द्या. काय नाही हो. तुम्ही कष्ट करशील तर फळ त्याचं चांगलं. बरोबर आहे. गुलाबजाम खाता खाता अर्धी मिरची खाली तर त्याचा गुणधर्म धावते का नाही? तसं काम आहे. ते दिसायला बरकट दिसतंय हा. पण एकदा मागे लागला हातून ते काय खरं नाही दादा. म्हणताना जे काय असेल ते खरं प्रामाणिकपणाने कमवा. म्हणजे मोठं डोळ्यातनं मिळवून काय उपयोगाचा नाही. हा. भलं 10 वर्ष घराची प्रगती जरा उशिरानं होऊ द्या पण ती टिकण्यासारखी पाहिजे. बरोबर आहे. माप एक आहे का घरात पैसा आहे ठेवाय जागा नाही लॉगिन मागायला लॉगिन पण पाहुण्याच्या गेले की मग ते बिगर शाख नाव काय तुमचं? साखर खायची नाही. हा. नाव त्याला लय माणसं असली तर ती गालात हसत नाव काय? सपना होता. माणसाला खळखून हसायला आलं पाहिजे. कुठे बी फिरता आलं पाहिजे. मनाला जे आवडतं ते खाता आलं पाहिजे. हे बाळनं म्हणलं चपाती नाही मला पापड करून भाकरी खायला सांगितले डॉक्टरला. बर. मऊ. आणि वरण किती साखर कमी. काय त्या जिंदगीला काय करा. बरोबर आहे. आमच्यातला एक नाश्त्याला बसला तर 250 जातोय. नुसता नाश्ता जेवणाचं ते थाळी वेगळी. सुखापाट लागत काम आहे. सुका पाटील बरा म्हणायचं पाहिजे. म्हटलं एक तर असणार नकलो बी काय आहे का बघा. काय नाही. परवा मी कापडाशिवाय गेलो टेलर म्हटलं महाराज म्हणला तुम्ही लय थकलासा खराब लागला. त्या टेप मध्ये मावला असं म्हणला ट्रॅक्टरचा टेप आणतो. बरोबर आहे. काय म्हणलं शेवटला काय म्हणलं? 236 असं माणसानं हसत हसत जगावं हा. पण कुठं हसावं हे बी कळलं पाहिजे. बरोबर आहे. तुम्हाला गेलो सांगतो आता एक जावाय असतोय हो. हे बोळ जावाय. बोळ म्हणजे आरती बोळ. मग ती सासरवाडच्या निरोपाला म्हणताना सासरवाडला गेलं तर सासू मिळली होती. याला रडाय पाहिजे का नाही असं तंबून उभा राहिला. संध्याकाळला घरला जेव्हा लेकरं आज काय केलं सासरवाडीला गेलतो. काय होतं सासू मिळते. बरं रडलास का नाही? नाही. मी असं तंबून उभा राहिलो म्हणलं आई म्हणजे तुला फोड उठला रडायचं बोंबडायचं. बर. त्यानं तेवढं देणं ठेवलं. हा. 7-8 महिने गेलं परत सासरवाडच्या निरोपाला गेला तर मेवण्याच्या पोराचं बारस होतं. बर. पाण्यापाशी जाऊन ठो बोबा संध्याकाळला घरला आल्यावर आई म्हणली लेकरं आज काय केलं? सासरवाडीला गेलतो. काय होतं? मेवण्याच्या पोरात बारस. मग पेढ काय नेलतस का? नाही तू सांगली आज येणार होतं. काय केलं? पाण्यापाशी गेलो तो बोंबाला. अरे पेढे घेऊन जायचं. प्रत्येकाला एक पेढा द्यायचा आणि जवळच्या पाहुण्यासून 2 पेढे द्यायचं. म्हणायचं सारखं या घरात असं झालं पाहिजे. तेवढ्यात लॉकडाऊन पडलं. 2-2.5 वर्ष काय नाही. परत सासरवाडीचा निरोप आला. जाताना उद्या सकाळी येते उद्या सकाळी येते. मोबाईलला चेक करा उद्या फक्त युट्यूबला वर येते. म्हणला कडू म्हणला आई मिली तेव्हा तुंबून उभा राहिला.
मला पोरग झालं तो मोबालास आता माझा बाप याला पेडवा ठरला तुला मला आता काय शिकू दे कुठं हसावं काय ब्रेक लागणार नाही आहे एकदा जर असले भाकड करता चालू केली तर ब्रेक लागणार नाही सकाळी 5 पासून असं तुमच्या घरची असली असती टाकली असतात असली असती काय आणि सगळी माणसं घेऊन गेलो ना आम्ही पण काय ते मला म्हणा हा बोलतो काय पैसे घ्या गावाला गावासाठी वया नको आपल्याला ऐकायला पण खरं ना तो गावाला काय दाखवायचं ऑर्केस्ट्रा बाई ग पिचली माझी बांगडी बांगडी गाणं लावलं की अर्धे टाकून पॅन्ट फिटच करून असते पण शास्त्रात डोळण खरी नाही शास्त्रात डोळण कशी आहे हो गिरधारी श्याम मुरारी हो गिरधारी श्याम मुरारी इथं तुझी रांगडी रांगडी काना थोडात माझा पिचला रांगडी काना थोडात माझा पिचला खरं काय खोटं काय कळायला पाहिजे चिमणी माझी उडून गेली म्हणलेलं काय काय गाड्यांनी टेटस लावायचं चालू केलं त्या गाड्या रत्नासार की जतन केली हिने टेटसच लावला त्या गाण्याचा खरा अर्थ काय माहिती आहे काय एखाद्या मुलगीचं लग्न झालं की त्या लग्न मंडपात आई वडिलांची भावाची काय अवस्था होती ती त्या गाण्याच्या माध्यमातून सांगितलं बरोबर आहे रत्नासार की जतन केली चिमणी माझी सावधान म्हणलं लग्न झालं की आजपर्यंत असणारा अधिकार एका सेकंदात संपला जातो बरोबर आहे
कवा कुठे सांगा बरं. सानिका काय पोरगीला नीट सांभाळा बरं, जीव लावा बरं, ऐ, है का नाही. एवढं जाऊ माझ्या एवढं मंडळ, जोपर्यंत तुमचं आई वडील सानिका जिवंत आहे गायकवाड सानिका गायकवाड तोपर्यंत पाखरासारखी तुमची वाट बघणार. माझी तायडी कवा येईल, माझी पोरगी कवा येईल आल्या हात थरथरत असलं चेष्टाचा विषय नाही. हात थरथर असलं तरी सुद्धा आळूच्या वड्या करून पोरगीला खाऊ घालणार. हात थरथरत असलं तर ते आपल्या पूर्वीसाठी लोणच्याची भरणी बाजूला काढून ठेवणार. पूर्वी जाताना तिच्या पिशवी ज्वारी टाकल, तांदूळ टाकल, हरभरा टाकल. लयच गरिबी असली तर 4 टमाटर 4 वांगी तर टाकल, पण मोकळी पिशवी कधी लावून देणार नाही. बरोबर आहे. ज्या दिवशी तुमचं आई वडील निघून जातील भाव तुमचं माहेर पण करणार की, पण त्या पिशवी फरक पडल्याशिवाय राहणार नाही. त्या आई वडिलांची माया तिला कळलं, तिला नाही येडीला माहेर बी सारखं सारखं तिला काय. बरोबर आहे. आई वडिलांची माया माहिती पाहिजे. त्यासाठी सासू सासऱ्याची सेवा करायची अंगात धमक पाहिजे. ही याच्या संग्रामला घेऊन पुण्यात राहायला असल्यावर ना कसं तुझ्या मनातून ध्यानात काय लागतं काय सेवेचं पुण्य नाही. माझं सांगणं म्हणजे येड्याला सुद्धा कळायला पाहिजे. अक्का असं सांगत असतो मी, पैसा मिळायचा म्हणून कार्यक्रम कधी करत नाही. कार्यक्रम करताना 50% माझं कीर्तन असतं, 50% माझं गाणं असतंय. म्हणून रोज चालू आहे. आता अजून 1.5 महिना झालं, जानेवारीच्या 14 तारखेपासून बुकिंग आहे. याद लागले का समाधान. म्हणून महिला मंडळ तुम्ही प्रामाणिकपणे सासू सासऱ्याची सेवा आई वडील समजून करा. तुम्ही एक शिक्का मोर्तब केलाय, सासू माझी चुकीची बर मला त्रास देते, लय ही चुकीची गोष्ट आहे. 1000त एखादी सासू कडू असेल किंवा पण 9,999 चुकीच्या आणि एकच चांगली असं आहे का. नाही. अहो ज्या आईबानं त्याला तळाताच्या फोडासारखं सांभाळलं, तुम्हाला सून म्हणून घरात आणलं, त्या आईबाला तुम्ही भाकरी करून घालू शकत नाही. तुमच्या जिंदगीला सलाम करायला पाहिजे. अक्का है का नाही. किती तर सासू सासू उपाशी मारत्यात. 4 पोरं आणि 4 पोरी एक आई वडील सांभाळू शकतात, पण 4 पोरं 4 सुना एका म्हाताऱ्याला सांभाळू शकत नाही. हे भारताचे दुर्दैव आहे. है का नाही. बरोबर आहे. करागा नाही कुणालाही सांगितलं असं करू नका. आईबाची सेवा करा. सगळ्यात मोठं देवस्थान आई वडील आहे, त्यानंतर बाकीचं द्याव. आई वडिलांपेक्षा मोठा दिवा अजून तयार झाला नाही. बाळमामाची मालिका तुम्ही सगळ्यांनी बघितली का नाही. किती आई वडिलांनी त्रास दिला बाळमामाला. एकदा तर पाठीमागे फिरून शिवी दिल्या काय, एकदा तर काय म्हणला काय. मनात नसताना आईचं बापाचं बोलणं डावलायचं नाही म्हणून बाळमामा लग्नाला तयार झाला. पण बाळमामाला आई वडिलांना कधी नाराज केलं नाही. तसं सासू सासरा तुमची परीक्षा घेत असतील तर त्या परीक्षेत तुम्ही उत्तीर्ण व्हा आणि मनापासून संसार करा. रे म्हाताऱ्या माणसांचा आशीर्वाद तुम्हाला आनंद जन्मीचं पुण्य देऊन जातो. पण म्हाताऱ्या माणसानं सासून जर तुमच्या बाबतीत एकांबार पाहत पाय घासलं, उभ्या जिंदगीत तुम्हाला खीर पुढे दिसेल पण खाऊ देणार नाही. ही शाप आहे त्या म्हातारीचा, है का नाही. म्हणताना चांगलं वागा, चांगलं राहा. बाळमामाचा भंडारा प्रत्येक वर्षी करा आणि आम्हाला प्रत्येक वर्षी बोलवा. जरा जीएसटी प्रमाणे बिल वाढवून बोलवा. तेवढं होती की होय. वडिलांची कविता तेवढी म्हणा. वडील माझे सुखाचा गेर
देवाकडे त्वाड करायला आरती करायला